नमस्कार मित्रांनो, मी आपले चॅनल स्वामी सेवा मार्ग यावरून तुम्हाला मागच्या भागात प्लॉटच्या खरेदीबद्दल सांगितले होते. आता मी तुम्हाला माझा पुढचा प्रवास सांगणार आहे. 2018मध्ये मार्च महिन्यात माझी लहान बहीण खूप आजारी पडली. तिला 8 महिन्याची मुलगी होती आणि तिची ही पहिलीच मुलगी होती. ती सरकारी नोकरीत होती. त्यामुळे तिला डिलिव्हरीनंतर 6 महिने रजा मिळाली व त्यानंतर तिने अजून 2 महिने रजा घेतली व मुलगी वरचं खायला लागल्यावर तिला घरी सोडून नोकरीला जात होती. ती ज्या शहरात राहत होती त्या शहरात तिची नोकरी पण होती. ती सकाळी 10 वाजता जात असे व संध्याकाळी 5 वाजता परत येत असे. तिला 1 महिन्यापासून बारीक ताप येत होता. तिची मुलगी अंगावर दूध पीत असल्यामुळे तिला वाटले की मला दूध पाजता येत नाही, त्यामुळे माझे अंग भरून येत असेल, म्हणून ती तापाची गोळी घेत होती आणि ऑफिसला जात होती. तिची तब्येत आता हळूहळू जास्त बिघडत चालली होती. डॉक्टरला दाखवले, ब्लड टेस्ट केल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते. एक दिवस अचानक तिची बोबडी वळायला लागली. तिला बोलता येत नव्हते. परत थोड्या वेळाने ती नॉर्मल झाली. असे तिला 2-3 वेळा झाले. वडील म्हटले, तू घरी ये, गावाला थोडे दिवस आराम कर, मग परत जा. ज्या दिवशी ती गावाला आली त्या दिवशी ती गाडीत पूर्ण वेळ उलटी करत होती. तिला भयंकर चक्कर येत होती, डोकं दुखत होते. ती अक्षरशः बेशुद्ध झाली होती. मग तिथे असलेले आमच्या ओळखीचे डॉक्टर त्यांना दाखवले. त्यांनी सलाईन वगैरे लावले. तिथे एक दिवस सलाईन लावले व मोठ्या बहिणीकडे तिच्या मुलीला ठेवले. ती मुलगी लहान असल्यामुळे ती सारखी आई आई करत होती. तिची अवस्था बघितली जात नव्हती, पण डॉक्टर कुठलेच निदान करत नव्हते. मग वडील म्हटले, आपण तिला दुसऱ्या डॉक्टरकडे शिफ्ट करू. त्याच गावात दुसऱ्या डॉक्टरकडे नेले. तिथे रात्री ॲडमिट केले. तिचे मिस्टर परत त्यांच्या गावी निघून गेले. ती आणि आई दोघी हॉस्पिटलमध्ये होत्या. रात्रभर सलाईन चालू होती. पहाटे 4 वाजता तिची तब्येत खूप बिघडली. तिने आता बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. तिला काहीच सुचत नव्हतं. ती अनकॉन्शियस झाली होती. आईला काय करावे सुचेना. आईने डॉक्टरला बोलवले. डॉक्टर म्हटले, तिची तब्येत खूप सिरियस आहे. तिला लवकरात लवकर इथून मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जा. माझ्या हातात आता काहीच नाही. मी आता तिथेपर्यंत जाईपर्यंत एक इंजेक्शन देतो. मी तिथेपर्यंत पोचू शकेल, म्हणजे ती तिथेपर्यंत पोचू शकेल. आईने वडिलांना बोलून घेतले. वडील ड्रायव्हर व गाडी घेऊन आले आणि मोठी बहीण तिच्या मुलीला घेऊन लगेच ते जिल्ह्याच्या ठिकाणी निघाले. आल्या आल्या तिच्या मिस्टरांनी नामांकित हॉस्पिटलमध्ये नंबर लावून ठेवला होता. ती अनकॉन्शियस असल्यामुळे ती माणसांना ओळखत नव्हती. तिला बोलता येत नव्हते. तिला लगेच त्यांनी इमर्जन्सीमध्ये घेतले आणि ती MRI ही करू देत नव्हती, कारण तिची सारखी हालचाल होत होती. आता डॉक्टरला प्रश्न पडला की काय करायचे. तिची तब्येत आणखीनच बिघडत चालली होती. मला भावाने फोन केला, तू अर्जंट निघून ये. बहिणीची तब्येत अजिबात बरी नाही. ती खूप सिरियस आहे. डॉक्टर गॅरंटी देत नाही. मी म्हटलं, अचानक असे झाले कसे? मी लगेच मिस्टरांना सांगितले, मला आत्ता बसमध्ये बसवा. मुलाला मी शाळेत पाठवले होते. माझे मिस्टर मुलाला घेऊन आले आणि मला आणि त्याला घेऊन बसमध्ये बसून दिले. मी बसमध्ये अत्यंत अस्वस्थ होती. स्वामींचा जप करत होती. स्वामींना मी म्हटले, माझी बहीण आमच्यात सर्वात लहान आहे आणि तिला असे कसे झाले? ती अचानक इतकी सिरियस का झाली? कृपया तिला वाचवा. तिची मुलगी फक्त 8च महिन्याची आहे. मी प्रवास करताना स्वामींना विनंती करत होती. मग मी बसमधून उतरले आणि रिक्षा केली आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेली. वडिलांना फोन केला. म्हटलं, पप्पा मी आली आहे. कुठे ॲडमिट केलं आहे बहिणीला? वडील मला घ्यायला आले. लहान मुलांना तिथे येऊ देत नव्हते. मग वडील म्हटले, मी त्याला घेऊन बाहेर थांबतो, तू इमर्जन्सीमध्ये जा. मी आतमध्ये गेली. बहिणीला अक्षरशः हातपाय बांधून ठेवले होते. ती कोणाला ओळखत नव्हती. तिच्या डोक्यावरचे नियंत्रण गेले होते. ती काय करते आहे याचे तिला भान नव्हते. तिने मला ओळखले नाही. मी तिला आवाज देत राहिली. तिला काही कळत नव्हते.
तिला बोलताही येत नव्हते. मोठी बहीण पूर्ण वेळ तिच्यासोबत होती. माझ्या मोठ्या बहिणीचे तिचे मिस्टर, आई, वडील, भाऊ आम्ही सर्वजण तिथेच होतो. तिची मुलगी आईजवळ होती. आई तिला गाडीत घेऊन बसली होती. पप्पा म्हटले, तू या सर्व मुलांना घेऊन आईला घेऊन घरी जा. त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाल आणि ह्या मुलीला झोपून दे. आम्ही इथे थांबतो. माझ्या हातापायाची थरथर होत होती, कारण अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती. कसा तरी जीव मुठीत घेऊन मी तिथून आईला घेऊन मोठ्या बहिणीच्या लहान बहिणीच्या दोघी मुलींना घेऊन लहान बहिणीच्या घरी गेले. त्या लेकराला वरचं दूध भात खाऊ घातला. नंतर तिला झोळीत झोपवले. आईने तिच्या देव्हाऱ्यात दिवा लावला. आई पण पूर्ण वेळ महाराजांचा जप करत होती. मी आमच्या काकू ज्या स्वामी समर्थ केंद्रात सेवा करतात आणि केंद्रात प्रश्न उत्तरं पाहतात त्यांना मी फोन केला. काकू म्हटलं, बहिणीची तब्येत अत्यंत सिरियस आहे आणि तिने आता बोलणंही बंद केलं आहे. तिची वाचा गेली आहे. काहीतरी महाराजांची सेवा द्या. काकू म्हटल्या, माझ्या हातात काही नाही. हे जरा अवघड प्रकरण आहे. तू एक काम कर, दिंडोरीला जा. सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत गुरुमाऊली असतात. ते प्रश्न उत्तर बघतात. तू त्यांच्यासमोर प्रश्न मांड व ते तुला सेवा सांगतील. मी हो म्हटले आणि सकाळ होण्याची वाट बघत होते. बहिणीची तब्येत जास्तच खराब होत होती. आता शेवटी कुठलाच पर्याय उरला नव्हता. डॉक्टरांनी पाठीतले पाणी काढायचे ठरवले व ते मुंबईला लॅबमध्ये पाठवले. त्याचा रिपोर्ट रात्री येणार होता. तिला ICUमध्ये ठेवले होते. मोठी बहीण, तिचे मिस्टर सर्वजण हॉस्पिटलमध्येच होते. तेव्हा आम्ही भावाला फोन करत होतो, तिची तब्येत कशी आहे, कशी नाही म्हणून. रिपोर्ट आला तेव्हा कळलं की तिला मेंदूचा TB झाला आहे आणि तिची तब्येत खूप सिरियस आहे. डॉक्टरांनी 48 तासाची मुदत दिली होती. आता काय करावे? रात्रभर जागून काढली आणि पहाटे 4ला उठून आंघोळ वगैरे करून मुलाला घेतले आणि ड्रायव्हरला घेऊन मी दिंडोरीला गेले. तिथे गेल्यावर मी तिथल्या सेवेकरांना भेटले. त्यांना म्हटले, गुरुमाऊली केव्हा येतील? ते म्हटले, आज गुरुमाऊलींना सुतक आहे. शक्यतो ते आज येणार नाही. मी म्हटले, काही करा पण त्यांना बोलवा. ते म्हटले, ते शक्य नाही. तुमच्या नशिबात असेल तर ते येतील. तोपर्यंत तुम्ही दर्शन घ्या आणि होम चालू आहे तिथे आहुती द्या आणि तुमचा प्रश्न माझ्याकडे कागदावर लिहून द्या. मी प्रश्न लिहून दिला आणि मुलाला घेऊन होम चालू होता तिथे आहुती देत होते. मला टेन्शन आले की आज गुरुमाऊली येतात की नाही. मी जेव्हा होममध्ये आहुती टाकत होती तेव्हा मला कळलेही नाही की गुरुमाऊली येऊन गेले. असे त्यांनी माझा प्रश्न बघितला होता आणि त्याच कागदावर त्यांनी मला सेवा लिहून दिली व ते निघून गेले. तो सेवेकरी मला उठवायला आला. मॅडम, तुम्ही अजून इथेच बसले आहात? तुमचा प्रश्न गुरुमाऊलींनी बघितला आणि त्यांनी सेवा लिहून दिली आहे. तुम्ही लवकर घरी जा, शक्य तितक्या लवकर घरी जा म्हणून सांगितले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मला कोणती सेवा गुरुमाऊलींनी सांगितली व त्यात काय ती सेवा करताना मला काय संकटे आली हे मी सविस्तर सांगेल. तर कृपया मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व माझ्या अनुभवातून तुम्हीही स्वामींची भक्ती सेवा केली तर तुम्हीही कुठल्याही अडचणीतून वाचू शकाल. धन्यवाद मित्रांनो.